अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त जिल्हा ही मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत। या आदेशान्वये ग्रामीण भागातील शहरांसह गावागावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे। या अनुषंगाने तिवसा नगरपंचायतने सुद्धा ही मोहीम राबविण्यास सुरुवात केलेली असून प्रत्येक प्रभागामध्ये कर्मचारी नेमून नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमोबोर्ड आजार असल्यास नागरिकांना आरोग्याविषयी माहिती देणे ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील कोविड रुग्णांची स्थिती आटोक्याबाहेर जात आहे। तसेच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचे चित्र दिसत असून पुन्हा लॉकडाऊन लावल्या जाईल का हा संभ्रम अनेकांच्या मनात आहे। ही परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त अभियान सुरू केले आहे। या अभियानाअंतर्गत शहरासह गाव पातळीवर ही मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या आदेशान्वये तिवसा शहर कोविड मुक्त अभियान शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये तिवसा नगरपंचायत आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांची तपासणी, कोमोबोर्ड आजार असल्यास नागरिकांना आरोग्याविषयी माहिती देणे व इतर माहिती समजावून सांगणे याकरिता तिवसा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून तिवसा शहरामध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे। दिवसेंदिवस शहरांसह संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून तालुक्यात दररोज रुग्ण आढळून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने या अभियानाअंतर्गत जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। कुणीही गावातील नागरिक आरोग्य तपासणी विना राहू नये याकरिता गृहभेटी आरोग्य पथक नेमून यामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 स्थानिक प्रतिनिधी स्वयंसेवक असणार आहेत। एक पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देऊन तपासणी करतील। या तपासणीमध्ये तापमान तसेच कॉमॉर्बिड कंडिशन यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। तिवसा येथून विदर्भ न्यूज करिता रामचंद्र मुंदाने यांचा हा वृत्तांत।